सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात तुम्ही सगळे? आशा करते छानच असाल आणि छानच राहा। तर आम्ही आलो इथे कल्याणला मिस्टर डॉग फूडला। तर इथे आता सध्या त्यांच्याकडे अवेलेबल इथे नाही आहेत, त्यांच्याकडे असतात पण दुसऱ्या ठिकाणी ठेवतात ते। तर आता ते दादा गेलेत, 2 डॉग डिलिव्हरी आहे त्यांची तिकडे। तर खूप छान डॉग आहेत। तर आम्ही पण इथे आता एक घेतलाय। तर कोणतं ब्रीड घेतलंय, काय घेतलंय तर ते तुम्हाला पुढे दाखवेलच। तर नक्की कंटिन्यू व्हिडिओ बघा आणि तुम्हाला कसं वाटतंय तर मला कमेंट करून सांगा। चलो तिथे आम्ही डॉग कन्फर्म केला, बुकिंग पण केलं, थोडंसं पेमेंट केलं त्यांना आणि त्याच्यानंतर आम्ही बाजारात आलो। पण त्या दादांना 2 डॉग डिलिव्हरी करायला जायचं होतं, मग ते पटकन गेले घाईघाईत, तर त्यांच्याशी काही बोलणं झालं नाही। त्याच्यामुळे म्हटलं तोपर्यंत आपलं बाकीचं काम आहे ते करून येऊया। मग आम्ही बाजारात गेलो, कारण उद्या गुरुवार पण होता, तर ते पण थोडं साहित्य घ्यायचं होतं आणि कल्याणला फुलं वगैरे पण छान मिळतात। तर म्हटलं आता आलोयच तर थोडंसं मार्केटमध्ये फिरूया। तर मग इथे गेलो, त्या मागच्या वेळी जिथं कुकर घेतला तिथेच गेलो। म्हटलं काय हळदी कुंकूसाठी काय भेटतंय का बघूया। तर मग तिथे मी मस्त बॉटल घेतल्या आणि एक चपातीसाठी वगैरे असा एक घ्यायचा होता मला छान असा डब्बा। तर तो एक पॉट घेतला आणि हे काचेचे बाउल घेतले। तर मला CST ला तेवढे छान रिझनेबल नाही मिळाले, तेवढे इथे मिळाले, तर मग मी तेही घेतले। आणि त्याच्यानंतर मग कारण आम्ही उशिराच निघालो होतो, तर थोडा अंधार पण पडत आलेला। मग पुढे आलो तर मग इथे उद्याचं पूजेचं पण सगळं साहित्य होतं। तर कल्याणला खरंच खूप छान मार्केट आहे फुलांचं। तर पण हे तिथेच शिवाजी चौकामध्ये होतं, तर तिथेच घेतलं। फुलांचं मार्केट पण खूपच सुंदर आहे, त्याच्यासाठी सकाळी जावं लागतं। तर एवढी काय लागणार नव्हती, तर पूजेसाठी मग फुलं पण तिथेच घेतली, मस्त होती। आणि कमळ वगैरे पण छान मिळालं, फळं वगैरे घेतली, म्हटलं उद्याची तयारी करूया। तर ते घेतलं आणि त्याच्यानंतर मग आमच्या बाजूचा विश्व आहे, खूपच क्यूट आहे तो। तर आता तो 4 वर्षाचा होईल, म्हणजे झालाय, 4था का 5वा वर्ष लागेल त्याला आता। तर मग त्याचा बर्थडे आलाय आता 8-10 दिवसावरती। मग त्याला एक ड्रेस घेतला, मग त्या दादांनी तस्मेसाठी पण दाखवला, मग तस्मेसाठी पण एक ड्रेस घेतला। आणि तिथून आम्ही नंतर भूक लागली होती, तर इथे मस्त पावभाजी खायला आलो नेहमीप्रमाणे। आम्ही मस्त इथे पावभाजी एन्जॉय केली आणि थंडी वगैरे तर काय नव्हतीच, सिटीमध्ये काय नसते एवढी, त्याच्यामुळे काही वाटत नव्हतं असं। आणि तिथून आम्ही रिटर्न परत त्या दादांना भेटायचं होतं, म्हणून आम्ही परत मिस्टर डॉग कॉडला आलो। तर इथे ह्या डॉग कॉड्सचे ओनर आहेत, तर हार्दिक चौधरी दादा।
तर त्यांच्या तोंडूनच आपण ऐकूया पूर्ण त्यांची कशी सेल होतात. त्यांनी खूप छान मेंटेन ठेवलंय आणि तेच सगळी माहिती सांगतील कितीला सेल होतात, कोणते कोणते ब्रीड आहेत त्यांच्याकडे ते. आणि तुम्हाला पण जर पाहिजे असेल तर इथे कल्याणला नक्की तुम्ही भेट द्या आणि नक्की बघा का आम्ही कोणता डॉग घेतलाय हे पण नक्की बघा. चल या तर सरप्राईज ॲक्च्युली. सो हाय गाईज, मी हार्दिक चौधरी, मिस्टर डॉक्टरचा एक एम्प्लॉय काइंड ऑफ कम ओनर. ठीक आहे, मी स्वतः पण असतो दिवसभर इथेच, सगळे सहकारी आमच्यासोबत असतात. तर आपल्याकडे बेसिकली सगळे ब्रीड्स असतात अवेलेबल. आणि एक म्हणजे की आपण प्रोडक्ट नाही देते, आपण जीव देतोय. तर त्यामुळे त्या जीवाची कशी राखण करायची, काय काय त्याची केअर घ्यायची, कम्प्लीट आपण थोडं तो प्रोसेस जोपर्यंत क्लायंट सेटल होत नाही आफ्टर सर्व्हिसेस आपण प्रोव्हाइड करतो. ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉगला कसं सांभाळायचंय, काय करायचंय, काय नाही द्यायचंय, काय द्यायचंय, हे सगळं आपण तुम्हाला गाईड करतो. म्हणजे कुठूनही ऑल ओव्हर इंडिया तुम्ही कुठूनही असाल, व्हर्च्युअली असो, तुम्ही पर्सनली आला तर ते, किंवा तुम्ही इन्स्टा थ्रू, व्हॉट्सअप, कॉलिंग वगैरे कशाही थ्रू. पण त्यामुळे आम्ही तुमची काय साथ सोडत नाही जोपर्यंत तुम्ही सेटल होता तोपर्यंत. आता जसे मॅम आणि सर दोघं आलेत, ते भयंकर लांबून, चांगले 30-40 किलोमीटर लांबून. आता वाजलेत 8:30, पोचायलाच 2 तास लागणार आहेत त्यांना. पण त्यांचं जे जीव, म्हणजे एवढं प्रेम आहे डॉग्सवर, ते बघून ते आता सेकंड टाइम आलेत ऍक्च्युली. ते डॉग वगैरे बघून गेले, सगळं त्यांना आवडला म्हणून त्यांना एक ट्रस्ट बसला. आता बुकिंग सुद्धा केलेली आहे आणि आता चांगलं मॅम आणि सरांना गायडन्स तर दिलेला आहे. बाकी आता डॉगवर आहे सगळं. ते आल्यावर आपण, ते तुम्हाला सरप्राईज ऍक्च्युली. ब्रीड आता आम्ही डिस्क्लोज नाही करत आहे कारण खूप रेअर ब्रीड आहे, खूप रेअर. कदाचितच त्यांच्या पूर्ण लोकॅलिटीमध्ये चांगले 30-40 किलोमीटर रेडियस मध्ये डॉग नाही येतो. तर बघूया आपण बघा नक्की कोणता आहे तो. खूप मोठं सरप्राईज आहे हे तुम्हाला. ठीक आहे, थँक्यू दादा, खूप छान माहिती. तर तुम्हाला नक्कीच जर कोणाला आवड असेल डॉग्सची तर तुम्ही इथे भेट द्या. आणि खूप छान दादा सांगतात पण, आणि खूप छान ते सजेस्ट पण करतात का काय आपल्याला हवंय, कशासाठी हवंय आणि त्याची केअर कशी घ्यायची, ते सगळं. तर तुम्ही नक्की इथे या. नंतर तुम्ही एक मिनिट मॅमचं डेडिकेशन बघा. ते त्यांचं एक लहान बाळ आहे, ठीक आहे, तर ते सगळं मॅनेज करून ते युट्यूब म्हणजे सगळं मॅनेज करताय. त्यामुळे तुम्ही मेन म्हणजे सगळ्यात त्यांचं 2 महिन्याची मेहनत मी आता सगळं स्वाईप करत होतो, सगळं मी बघितलं. त्यांचं भयंकर मेहनत आहे दोघं पण, म्हणून दोघांकडे आज एकदम गव्हर्नमेंट जॉब पण आहे आणि त्यांच्याकडे युट्यूब वगैरे सोशल मीडिया थ्रू पण एकदम ते दोघं छान करताय. त्यामुळे सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला आमच्याकडून कुठले डॉग पाहिजे असतील, तुम्ही आउट ऑफ महाराष्ट्र असेल तर आपण डिलिव्हरी करतोच नक्कीच. ठीक आहे, चलो थँक्यू. दादांनी खूप कौतुक केलं आणि त्यांना भेटून खरंच खूप छान वाटलं. खूप छान स्वभाव आहे त्यांचा आणि खूप कॉपरेटिव्ह पण आहेत. तर छान वाटलं एकंदरी आणि खूप खुश पण होतो का छान डॉग मिळाला आम्हाला. आणि आम्ही तिथून निघालो आणि घरी आले. मग नंतर मग ते सगळं साहित्य काढलं. तर आज खरं तर आम्ही सगळेच खरंच खूप खुश आहोत. कारण तुम्हाला तर माहितच आहे, तुम्ही बघितलं का आम्ही आज कुठे गेलो होतो. खरं तर अचानकच बेत झाला. तुम्हाला मागच्या एका व्हिडिओमध्ये मी दाखवलं होतं बघा, CST ला गेलो होतो तेव्हा, की खूप छान छान डॉग्स होते ना. आमची पण खूप इच्छा होती पण शेवटी आम्हाला राहवलंच नाही. तर आम्ही पण आज एक छान असा डॉग बुकिंग केलाय. तर काय आहे ते सरप्राईज आहे, तुम्हाला मी डायरेक्ट दाखवेल. आज घेऊन काय आलो नाही, आम्हाला उद्या मिळेल. तर मग तुम्हाला पुढच्या व्लॉग मध्ये ते बघायला मिळेल, पण नक्की बघा. तर आम्ही आलो, आता उशीरच झालेला कारण लेटच गेलेलो. तर थोडी खरेदी पण करायची होती आणि मला मार्गशीर्षच्या उद्यापनासाठी पण काहीतरी घ्यायचं होतं. तर म्हटलं काय घ्यायचं. तर असं करून मग मी या बॉटल घेतल्यात. तर ते हळदी कुंकवाचा करंडा वगैरे बाकीचं असं काही घ्यायचा विचार होता, पण मला जसं पाहिजे होतं तसं काही मिळालं नाही. तर या बॉटल मिळाल्या. तर मी 10 घेऊन आली. तर बघा किती छान आहेत. आणि म्हणजे एखादी वस्तू अशी घ्यायची होती मला जी की यूज होईल. मग ते घरात लहान मुलांसाठी, मोठ्यांसाठी बाहेर कुठे नेलं तर इझी बॅग मध्ये पण बसेल म्हणून ही बॉटल दिसली यांना. मग ते बोलले हेच घे म्हणून. तर त्या दादांनी काहीतरी 150 का 140 असं काहीतरी सांगितलं होतं. तर फायनली त्यांनी मला ही 120 ला दिली. तर मी या 10 बॉटल घेतल्या आणि खूप छान आहे यूजला पण आणि दिसायला पण. म्हटलं छान वाटतंय तर हळदी कुंकू पण करेल मग उद्यापनाला आणि काहीतरी देईल तर मग मी ही बॉटल देईल म्हणून हे 10 घेऊन आले. आणि खूप दिवस झाला मला असा पॉट घ्यायचा होता. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवला, दुसरा पण होता. तर हा एक आणला कारण मग ते चपाती वगैरे असं. आणि हे आहे ना
याच्यामध्ये बाकीचं गरम काही आपण ठेवू शकतो, म्हणजे उपमा, परत याच्यामध्ये पण दाखवले बघा राईस वगैरे असं, किंवा जे नाश्त्याचं काय असेल तेही आपण ठेवू शकतो, ते पण छान राहतं. तर हे मला 750ला ना, 750ला हे पडलं. आणि आणखीन एक बघा, तुम्ही तो माझा CST वाला व्हिडिओ बघितला असेल तर त्याच्यात पण मी तुम्हाला बोलली होती का आम्ही कल्याणला गेलो होतो लास्ट टाइम, त्यावेळेस मी काचेचे बाउल बघितले होते, पण मी म्हटलं नको कल्याणला, आपण CST ला गेल्यानंतर घेऊ, पण CST ला खूप जास्त कॉस्टली होते, त्याच्यामुळे मी घेतले नव्हते. तर आज आम्ही तिथेच गेलो होतो जिथे मी कुकर घेतला होता. तर मग मी हे बाउल शेवटी आज घेतलेच. तर हे बघा, आणि हा तर खूप जास्त असा मोठा आहे. माझी खूप इच्छा होती, खूप दिवसांपासून मला पाहिजे होतं केकसाठी, कधी रेसिपीसाठी किंवा असं काहीतरी वेगळं म्हणून असं. तर हे बघा, हा आम्हाला 500ला मिळाला, तर त्यांनी 450ला दिला ना, हा 500चा होता, त्यांनी 450ला दिला. आणि हा जरा कॉस्टली आहे कारण हा मिल्टनचा आहे. हाच मिल्टनचा ना, हा मिल्टनचा तर 300ला पडला ना, हा 300ला, हा थोडा कॉस्टली गेला. तर त्याची क्वालिटी पण छान आहे. आणि हा 150ला, हा 150ला मिळाला. हा, आणि आता उद्या गुरुवार पण आहे, तर कल्याणला खूप छान छान असे फुलं असतात, तर वेणी वगैरे. तर खरं तर हे सगळं मला उद्यापनाला पाहिजे होतं, सोनचाफेची फुलं. तर मी तर खूप खूप वेडी आहे खरं तर ह्या फुलांसाठी. तर आता हे सोडत नाही, असंच ठेवेल उद्यासाठी. तर घरी तर आहेत 4-4 झाडं, पण आता एवढ्या लांबून नाही शक्य होत. तर मस्त मिळाली मला, तर मग फुलं, वेणी आणि पालवी वगैरे फळं ते पण मी उद्याचं सगळं घेऊन आली. तर असा गेला आमचा आजचा दिवस नाही म्हणता येणार, दुपारपासून. तर अचानक ठरलं, अचानक गेलो आणि छान बुकिंग झालं. तर पुढचा पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा, आणि हा तर बघाच बघा. तर चला, तर मग तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि बेल आयकॉनला पण क्लिक करायला विसरू नका, म्हणजे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. अशाच छान व्हिडिओ सोबत पुन्हा भेटूया. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. शुभरात्री.